वेलकम माय न्यू ब्लॉग. व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा आता सकाळचे 9 वाजलेले आहे. रोजचं रुटीन आहे आपलं कामाचं. आणि बघा इकडे ओंकार पण टी व्ही बघतो आहे. चहा टोस्ट खातो आहे तो. आणि ते काय टी व्ही बघतो आहे. सकाळचं बघा आता माझं कामं राहिलेले आहे. मी कामं करते आता रोजचं रुटीन. आणि बघा इकडे पण आमचा सोमला मी इथे ठेवलेला आहे. आणि मांजरीपासून बचाव करावा लागतो, त्यामुळे मला थोडं लक्ष द्यावं लागतं. थोडं बाहेर बसवलेलं आहे बघा त्याला. मस्त आता गंमत बघतो आहे तो बघा. छान असा सोम. त्याला बघा इकडे पक्षी वगैरे येतात वरती. बघा व्ह्यू किती छान आहे. पक्षी वगैरे येतात, मस्त गंमत पाहत होतो. इकडे मिठ्ठू वगैरे येतात, काही कावळे वगैरे दिसतात त्याला चिमण्या. त्यामुळे मी इथे त्याला बाहेर बसवलेलं आहे. तसं काही नाही, मी त्याला बाहेर पण काढते. आता लहान आहे त्यामुळं मांजर येते, त्यामुळे मी पिंजऱ्यात ठेवलेलं आहे त्याला. नाहीतर माझं कामं झाले की मी त्याला बाहेर काढते आणि थोडंसं खेळवते त्याला. आणि त्याला पण छान वाटतं. आता बघा त्याला मी हे आंबा दिलेला आहे खायला. आणि थोडंसं ते सीड्स दिलेले आहे, पाव दिलेले आहे जाम टाकून. तो खात आहे. झालं आहे त्याचं खाऊन आता. मस्त छोटंसं आणलेलं होतं पिल्लू मी. आणि मस्त छान आता बोलणं शिकतोय तो. मम्मी पप्पा दादा असं थोडा 7-8 महिन्याचं झाल्यावर पूर्ण बोलायला लागेल तो. असं सोम कसा खातो आहे. सीड्स आता खायचं शिकलेला आहे तो, कारण की खूप लहान होता तेव्हा मी त्याला फिडिंग करायची आणि ते चम्मचने खाऊ घालायचे. आता तो खायला लागलेला आहे. आता मस्त खातो. थोडं खाणं शिकतो आहे. आणि त्याला शिकवावंच लागेल, कारण की स्वतः तो खाणार आता. आणि कसं आता 2 महिन्याचा झालेला आहे. मी घेऊन आली तेव्हा तो 25 दिवसाचा होता. त्याला पंख पण एवढे नव्हते. आता पंख पण आलेले आहे प्रॉपर. आणि छान असं मस्त खायला पण लागलेला आहे. त्याला शिकवलेलं आहे. फक्त मांजर येते तर ते मांजरीपासून सावध थोडंसं सेफ ठेवलेलं आहे त्याला पिंजऱ्यामध्ये. थोडा मोठा झाला की त्याला मग मी थोडं बाहेरच फिरवणार आणि कधी पिंजऱ्यात पण ठेवणार, कारण की मांजरीचं काही सांगता नाही येत. आणि इकडे पण आता बघा प्रचंड 9 वाजलेले आहे. इकडं ओंकार पण आता बघतो आहे टी व्ही. आणि इकडे 9 वाजलेले आहे. तुम्हाला दाखवते बघा किती प्रचंड ऊन. 9 वाजताच किती ऊन आलेलं आहे बघा. मी दाखवते तुम्हाला. बघा किती ऊन आलेलं आहे. खूप ऊन असतं 9 वाजता. खूप ऊन म्हणजे इकडे गावाकडे आता नळ पण आलेले आहे. आता नळाचं पाणी थोडा प्रॉब्लेम आहे नळाचा. 8-9 दिवसांनंतर नळ येतात. बघा मी तुम्हाला दाखवते. त्या एक समोरच्या माणसाने कसे हांडे कळशा ठेवलेले आहे घासूनसनी. आता तो भरणार पाणी. ते पण 8-9 दिवस म्हणजे किती वास मारत असेल ते बघा. तुम्ही विचार करा. म्हणजे इकडे इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर पाणी मोठ्या टाक्या भरून ठेवतात लोक. पाण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे नळ पण खूप उशिरा येतात. 8-9 दिवसानंतर 8 दिवसानंतर नळ येतात इकडे. बघा मी तुम्हाला दाखवते. इकडे घर आहे. तर तिथे बघा त्याने कसं हांडे वगैरे कळशा ठेवलेले आहे बघा बाहेर. तो आता भरून ठेवेल पाणी. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे. दूर जातात लोक पाणी घ्यायला. खूप पाणीचा प्रॉब्लेम आहे. पाणी भरून ठेवता. आणि इकडे बघा माझी गाडी उभी आहे उन्हात. आमच्या इकडे एक घासीलालचं एक दुकान आहे. आमच्या इथे एक घासीलालचं दुकान आहे. तिथे डायरेक्ट म्हणजे इतक्या प्रचंड उन्हामुळे डायरेक्ट आपल्या ॲटो रिक्षालाच आग लागून गेली होती. तर थोडं म्हणजे आपल्याला पण गाडी वगैरे बघा माझी गाडी पण म्हणजे ठेवायला एवढं स्पेस आहे घरात, पण म्हणजे थोडं अडचण असल्यामुळे म्हणजे तर ठेवताना गाडी तर मी बाहेर लावते गाडी बघा. तर थोडी आता सावली ठेवलेली आहे झाडाच्या. तर थोडी म्हणजे ऊन नाही येतं तर मग मला दुसरीकडे लावावं लागते गाडी बघा माझी गाडी.
इकडे गाडी लावलेली आहे माझी. तर तो खूप ऊन असल्यामुळे तर बचाव करावा लागतो गाड्यांचा पण, नाहीतर खूप आग वगैरे लागून जाते गाड्यांना. थोडं सेफ ठेवावं लागतात गाड्या पण. आणि बघा ऊन असल्यामुळे बघा 9 वाजता किती ऊन आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि इकडं सोलर पण आपलं तापलेलं आहे खूपच खूप. आणि बघा आता मी घरात जाते. आणि इकडे गोधड्या वगैरे वाळू घातलेले आहे, थोडं उन्हात टाकलेले आहे. आणि इकडे आपला सोम मस्त खातो आहे, त्याला खूप छान वाटतं आहे. बघा किती छान खातोय, बघू शकता. बघा आपले साळकाळ्या माळकाळ्या पण आलेले आहे, रोज भेटायला येतात. माझ्या वडिलांनी बकऱ्या पाळलेल्या आहे. आणि सोम पण मस्त त्यांची गंमत पाहतो. सोमला जे टाकते मी खायला ते हे मागतात. बघा कसे तोंड लावत आहे. काय तिकडे काहीच नाही आहे ग सोमू. ते बघ बकरी आली बघ, बकरी बकरी बकरी. जा आता खाली जा, खाली जा 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 जा. चालली ती आता. हां जा तू आता खाली जा, खाली जा जा, खाली जा, खाली जा, खाली जा. चालली ती आता, म्हणजे खायसाठी येतात ते. काही उरलेलं सुरलेलं राहिलं की मी देते त्यांना खायला. जा बेटात खाली जा जा. बाय 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 बाय. तोंडाने उघडतात ते गेट. सोमू बेटाला तर खूप छान वाटतं आहे. आज फर्स्ट टाईम तो बाहेर निघालेला आहे. लहान होता तेव्हापासून मी त्याला घरातच ठेवते आहे. आज त्याला छान वाटतं आहे बाहेर बसायला. सोमू बेटा नाचणं शिकलाय तो फर्स्ट वेळा आता. नाचतो तो, नाचतो 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 नाचतो. नाचू येतं नाचू येतं, नाचतं नाचतं. अशा 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 पडपड पडपड करतो. पाणी बघा कसा पितोय आहे तो. बघा कसं पाणी पितोय सोमू बेटा. पाणी पी, पाणी प्यायचं शिकला असं. बघा पाणी पितोय तो, पाणी प्यायचं शिकला मस्त तो. अशा नदीवर कसं ते मिठू वगैरे पक्षी वगैरे जंगलामध्ये कसे आंघोळ करतात ना, त्याला असे आंघोळ करू वाटते त्याच्यामध्ये. आणि हे बघा कशी करतोय तो आंघोळ. अशा आंघोळ करतो. अच्छा मी बघते ना, त्यामुळे तो आला नाही आता, वरती गेला परत. जा ना ग बाई तू खाली जा, खाली जा जा खाली. आता मी जाते आईकडे आणि सोमूला पण घेऊन जाते. मी जिथे जाते तेव्हा त्याला खाली पण घेऊन जाते, कारण की मांजर वगैरे ते भीती वाटते मांजरीची. खाऊन घ्या सीड्स, सीड्स खाऊन घ्या बेटा. सोमू बेटा ऊन तापतं आहे बघा. आता मी इकडे जाते आहे. बघा आपला सोम पण खूप मस्त खातो आहे, छान असा मस्त. त्याला खूप छान वाटतं आहे बघा. मी दाखवते तुम्हाला. सोम मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, तो बोलायला लागला की तुम्हाला नक्की तुम्हाला शेअर करणार आहे त्याचा व्हिडिओ. मस्त त्याला बोलणं शिकवणार आहे मस्त. आई मम्मा पप्पा दादा जे काय ते आपल्या लहान मुलांना जसं शिकवतात तसं पूर्ण मी त्याला ट्रेन करणार आहे. आणि चला तर माझे आता कपडे धुवायचे बाकी आहे आणि काम पण थोडं बाकी आहे. नळ आलेले आहे तर मी आता काम करते आणि मग थोडं काम करून घेते घरातलं पण रुटीन वगैरे. आता आम्ही म्हणजे आता माझं काम आवरून झालं आहे, म्हणजे खाली जाते मी आता. थोडंसं काम बाकी. तसं नको करू. हे बघ हा काय करतो, चार्जिंगची वायर आहे ना बघा अशी होडतो ना, त्यामुळं माझं मोबाईल चार्जच नाही होत. असं करायचं नाही दादा. सोम सॉरी म्हण. का बरं नाही म्हणणार. हे बघ तोंडात घालतो बघ चार्जिंगची वायर. शॉर्ट लागला म्हणजे तसं नाही करू. दादा नाही आहे तर तुला करमत नाही आहे का, आगाऊपणा करतो. खुश करते. चल आता चप्पल घाला, इकडे जाऊ आपण. हा काय करतो, चार्जिंगची वायर म्हणजे चार्जच होऊ नये दे, त्याच्यात तोंड लावतो. आता मी जाते. आता जाऊ आपण खाली आईकडे सोमूला घेऊन. मस्त
सोमू चावेल तो, तसं नाही करू. चावायचं नाही शिकवायचं त्याला, चावायचं नाही शिकवायचं. सोमू ए सोमू, ओंकार कुठे? ओंकार हा, तुला नाही चावत? मग कोणाला चावत? तू तर चावणं शिकवतोय त्याला, चावायचं नाही शिकवायचं. आंबा खाऊन घे सोमू, आंबा, मँगो मँगो मँगो. मी आता जाते खाली आणि ओंकारला पण घेऊन जाते, थोडं काम आहे मला खाली आईकडे, आणि सोमूला पण घेऊन जाते. आम्ही आईकडे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. बघा इकडे आमच्या साळकाळ्या माळकाळ्या आहे, एक पिलू आहे, ही CRPF आहे, कालू आहे, काली आहे, दीदी आहे. बघा आता मी पण आलेली आहे आईकडे, आणि बघा आता सोमूला पण आणलेलं आहे. आणि हा दरवाजा लावून घेते, म्हणजे या येणार नाही घरात. कूलर कशाला? नाही, आमच्या शोमू दादा पण आला इथे. शोमू दादा नंतर लावू आपण. ना थांब, बघा इकडे आलेलो आहे आम्ही, आमच्या सोमूला आणलेला आहे. कूलर कशाला दादा? नको आता, चल. आता मी याला सोमूला इकडे ठेवते आहे. सोमू दादाला म्हणजे माझं लक्ष राहील. गंमत बघतोय तो आता. सोमू फिरायला आला. बघा इकडे आम्ही पालकची खिचडी बनवतो आहे, पालक टाकून खिचडी. बघा मी तुम्हाला दाखवते. बघा इकडं खडा मसाला, कांदा, पालक असे मसाला करून घेतलेला आहे, आणि त्याच्यात तांदूळ सोडलेले आहे खिचडीसाठी. छान असं भात करतोय आहे आम्ही, खिचडी तांदळाची. पालक टाकून, डाळ टाकून मस्त छान असं त्याला शिजवू. आता झाल्यावर पूर्ण खिचडी झाल्यावर, तयार केल्यावर दाखवते मी तुम्हाला. शिरा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. बाय.